नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश हा जेव्हा माने निर्णय घेतलेला असतो तेव्हा यशने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कावेरीची भेट घेण्याचं ठरवलेलं आहे. कारण माधवीने पुन्हा एकदा कांगावा करायला सुरुवात केलेली आहे. माधवी आणि अमृता यांनी आता दुसरी खेळी खेळलेली आहे, ती म्हणजे आता वजीर हलवायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काहीही झालं तरीही अमृताला लग्न करून आता यांच्या घरात यायचं आहे, त्याच्यासाठी तिचं हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे एवढं सगळं केलेलं आहे. मोदकात तिने विषारी फुलं टाकली, सगळ्या घरादाराला मारण्याचा प्रयत्न केला, पण तरीही माने तिला मात्र घरात ठेवून घेतले. अगदी विद्या म्हणते ते खरं आहे, कारण यांना कोणालाच कोणाबद्दल काही वाटत नाही, चुकीच्या माणसांची साथ दिली जाते. तर इकडे यशला सांगितलेलं असतं की तुला लग्न करावंच लागणार आहे. तेव्हा यश आणि कावेरी, आता यश हा कावेरीला भेटायला पोलीस स्टेशन मध्ये आलेला आहे. यश सांगत असतो की माने असा पर्याय ठेवलेला आहे माझ्या पुढे, कारण माने त्याला सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर या लग्नाला नकार दिलास तर उद्याच्या समोर जी मी अट ठेवलेली होती तुझ्या समोर ही तेच असेल. तुला हे घर सोडून आम्हाला सोडून कायमचं निघून जावं लागेल, असं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की आपण प्लॅन करूया, आणि मग कावेरी आणि यश या दोघांनी मिळून एक जबरदस्त असा प्लॅन आखलेला असतो आणि त्या प्लॅन नुसार त्यांनी पुढची खेळी खेळायचं ठरवलेलं आहे. तर इकडे आता यश घरी जातो. कावेरी तिथे शांतपणे विचार करत तशीच डोळे मिटून बसलेली असते. आणि नेमकं ज्या अमृताने ती जी चोर आहे, ती बाई जिला सुपारी दिली कावेरीला मारण्याची, ती त्याच जेलमध्ये आलेली असते, त्याच लॉकअपमध्ये तिलाही टाकलेलं असतं. आता मात्र ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या खूपच विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात. इकडे आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. नक्की काय होतं, कशा पद्धतीने होतं, कावेरी या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बाबांच्या शेजारी बसलेले असतात. त्या म्हणत असतात की मी चुकले माणसं ओळखायला, खरंच मी तिच्यावर विश्वास ठेवला आणि आज ही वेळ आलेली आहे, तिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. या सगळ्याला जबाबदार ती मुलगी आहे आणि तिनं हा सगळा गोंधळ घातलेला आहे असं मा बोलत असतात. तेव्हा मात्र बाबा तिथं असतात. त्यांना कळत नसतं की कसं सांगू मी, कारण त्यांची वाचा गेलेली आहे, त्यांना बोलता येत नाहीये. पण कावेरी तर निर्दोष आहे, पण आपण जर कावेरी निर्दोष आहे ही गोष्ट जर समोर आणली तर ती अमृता आपल्याला पुन्हा मारून टाकणार आहे असं बाबांच्या डोक्यात असतं. कारण अमृताने त्यांना सांगितलेलं असतं की मागच्या वेळेस त्या काठीच्या डोक्यातनं वाचलात, पण इथून पुढे मी वाचू देणार नाही, आता तर मी इंजेक्शन आणलेलं आहे अशी भीती तिनं घातलेली असते. त्यामुळे बाबांना काहीच बोलता येत नाही. मग माला खूप राग येतो. मा रागानेच उठते आणि ती कपाटाच्या जवळ जाते आणि कावेरीचं कपाटामध्ये जेवढं साहित्य आहे तेवढं सगळं गोळा करते आणि विचार करू लागते की हे सगळं आता फेकून द्यायचं आहे. हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि त्यामुळंच त्या कावेरीच्या कपाटातलं सगळं साहित्य भराभर काढू लागतात. इकडे आता कावेरीला पोलीस इन्स्पेक्टर जे आहेत ते विचारत आहेत की सांगा हे सगळं कुणी केलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, असे प्रश्न कावेरीला विचारले जात असतात. परंतु कावेरीला मात्र त्याचं उत्तर देताच येत नसतं, कारण तिनं काही केलेलंच नाहीये. मग त्या चौकशी दरम्यान कावेरी काहीच बोलत नाहीये, ती शांत राहते. मग पुन्हा तो प्रश्नांचा भडीमार, पुन्हा ते सगळं सुरू होतं आणि कावेरीवरती पुन्हा ते प्रश्न पुन्हा तिला ऐकावे लागत असतात. इकडे आता माने सगळं सामान कावेरीचं आणून बाहेर टाकलेलं असतं, कारण माझं असं म्हणणं आहे की हे सगळं जे काय आहे घराबाहेर काढणार आहे. ही मुलगी घराबाहेर गेलेली आहे आणि आता हे साहित्यही मला या घरामध्ये नको आहे असं सगळं माने सुरू केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता ते साहित्य बाहेर आणून टाकलेलं असतं. यमुना तिथे येते. यमुना जेव्हा तिथे येते तेव्हा मात्र यमुनाच्या पुढे आता प्रश्न उभा राहिलेला असतो की हे काय करू, हे सगळं साहित्य जे आहे ते पेटवून द्यायचं आहे असा विचार ती करत असते. आणि त्याचबरोबर आता विद्या चिकूला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण चिकू काही केल्या शांतच होत नसतो. चिकू मात्र खूप रडत असतो. चिकूला कळत नसतं की काय करू, या सगळ्यातून कसा मार्ग काढू हा प्रश्न इकडे विद्याच्या समोर असतो. चिकूला कसं समजवू मी, म्हणजे चिकू या सगळ्यातनं बाहेर पडेल, हे सगळं व्यवस्थित करता येईल हा विचार आता विद्या करत असते. आणि नेमकं यमुनाने लगेचच पेट्रोल आणलेलं असतं आणि ते त्या कपड्यांवरती टाकलेलं असतं आणि त्या कपड्यांवरती ते पेट्रोल टाकल्यानंतर मात्र तिथे तिने काडी ओढत असते. तेवढ्यातच विद्या तिथे येते. विद्या म्हणू लागते की हे सगळं काय चाललंय,
मला कळतच नाहीये की तुम्ही असं का करताय. अहो खरंच माणसं कावेरी तशी नाहीये, मी तुम्हाला खरं सांगते, असं हे बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र ती म्हणत असते, तू गप्प बस, तुला काय वाटलं ती कशी आहे आणि काय आहे, तू तिची बाजू घेऊ नकोस, कारण तू तिची बाजू घेतलीस तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू सुद्धा पूर्णपणे अडचणीत येणार आहे, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, असं ती म्हणत असते. आणि तुला जर तिचा एवढा पोळका आहे ना, तू पण जा निघून, असं ती विद्याला सांगत असते. आणि मग कावेरीचं सगळं साहित्य जाळते आणि तिथून ती आतमध्ये निघून जाते. तेव्हा मात्र इकडे विद्या विचार करत असते. विद्या म्हणत असते की हे सगळं काय होतंय, कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतोय मला एक कळतच नाहीये की या माझं काय. म्हणजे कावेरी ज्या पद्धतीने स्वतःशी बोलत असते विद्या ज्या पद्धतीने स्वतःशी बोलत असते त्या पद्धतीने बोलायला सुरुवात करते. जेव्हा विद्या हे सगळं बोलत आहे तेव्हा मात्र इकडे विद्याच्या डोक्यात आता सुरू असतं की हे सगळं काय आहे, या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे, कारण या मला कधी कळणार आहे. त्या अमृताने सगळ्यांना विषारी फुलं खाऊ घातली, पण ती अमृता अजून घरातच आहे, तिला बाहेर नाही काढलं जात. पण इथे ज्या कावेरीने सगळ्यांना घराला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या कावेरीच्या विरोधात मात्र मोठं कारस्थान केलं जाते, असं इकडे विद्या म्हणत असते. त्याचबरोबर यश इकडे देवयाईच्या समोर असतो, हातामध्ये घंटा घेतलेली असते आणि तो घंटानाद करत असतो. देवयाईला मागणं मागत असतो की काय चुकलंय कावेरीचं, आजपर्यंत तिच्या आयुष्यात फक्त काटेच पेरलेले आहेत, आजही तिच्या आयुष्यामध्ये एवढा आनंदाचा क्षण होता पण तो सगळा विस्कटलेला आहे, असं तो म्हणत असतो. देवयाई न्याय दे, कारण कावेरीला न्याय दे असं म्हणत तो देवयाईला कौल लावत असतो आणि देवयाईने न्याय दिलेला असतो, कौल दिलेला असतो, ते फूल खाली पडलेलं असतं आणि यशला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. इकडे आता कावेरीची चौकशी झालेली असते आणि कावेरीला लॉकअपमध्ये टाकलेलं असतं. त्याच वेळेस दुसरी एक चोर जी आहे जिला जिला अमृताने सुपारी दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की तिला संपवायचं आहे, जर या चाकूने तिला तू आज संपवलं नाहीस तर बाहेर आलीस की मी तुला संपवेल, असं हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत आहेत, एवढं सगळं विचित्र पद्धतीने चालू आहे, तरीही कावेरी मात्र सगळ्या अडथळ्यांमधून पुढे जात आहे, सगळे अडथळे जे आहेत ते पार करत आहे आणि या सगळ्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा ती प्रयत्न करत आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे विद्या पाहत असते, चिकूला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे कावेरी मात्र शांतपणे तिथं असते. आणि जेव्हा कावेरी आता तिला जाणवतं की आपला चिकू रडायला लागलेला आहे, शांतपणे तिने डोळे झाकून असते, पण गोष्टी घडतात मात्र खूपच वेगळ्या पद्धतीने. इकडे विद्या चिकूला समजवण्याचा प्रयत्न करते, बाळा काळजी करू नकोस, आई येईल असं ती सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु इकडे चिकू ऐकतच नसतो. चिकू मात्र खूप रडत असतो. चिकूचं रडणं काही केल्या थांबत नसतं. विद्या त्याला समजवत आहे, त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, पण चिकू शेवटी लहान आहे, त्याला त्याच्या आईची आठवण येत असते आणि चिकू मात्र या सगळ्यातून जराही बाहेरच येत नसतो. चिकूला मात्र काळजी वाटत असते आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे कावेरी डोक्याला हात लावून बसलेली असते. कावेरी मात्र म्हणत असते की नाही, या सगळ्यातून मार्ग काढावाच लागणार आहे आणि तेवढ्यात ती खाडकण्याची जागी होते, कारण चिकू इकडे रडत असतो. ती बाई चाकू घेऊन कावेरीला मारायला आलेलीच असते आणि नेमकं त्याच वेळेस कावेरी आता तिथे जागी झालेली असते आणि इकडे अमृता येते आणि पाहते तर काय, आई आपली डाराडूर झोपलेली आहे. आणि म्हणूनच अमृता म्हणत असते की काय चाललंय तुझं, तू झोपा काय काढतीये, अगं फक्त ती कावेरी आत गेली पण त्याचा काहीच परिणाम नाही होणार आपल्यावरती, आपल्याला त्या कावेरीला त्रास द्यायचाच नाहीये, मुळात आपल्याला त्रास या कुटुंबाला द्यायचा आहे, यांचं वाटोळं करायचं आहे, आणि हे सगळं तू काय करतेस, तुला कळतंय का, असं बोलत ती असते. आणि आईला म्हणते चल आता ना त्या पटावरून आपल्याला वजीर उचलायचा आहे आणि वजिराचा डाव टाकायचा आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र आईला काही कळत नाही आणि पण तिने मात्र छानपणे आईला आपलं समजून सांगितलेलं असतं, कारस्थान काय करायचं आहे, गोष्टी कशा होणार आहेत, या सगळ्याबद्दल तिने सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळीस इकडे आता चिकूला झोपवण्याचा प्रयत्न विद्या करत आहे, पण चिकू मात्र हट्टाला पेटलेला आहे, त्याला मात्र कावेरीचीच आठवण येत असते, कारण जेव्हा गावी जरी ते असले तरीही तिथं सुद्धा कावेरीच त्याची समजूत घालायची आणि कावेरी त्याला झोपवत असायची. काऊ म्हणायचे की हे बघ कावेरी,
तू चिकूची ना दुसरी आईच आहे. तर कावेरी म्हणायची, हो ग, मावशी ही दुसरी आईच असते. आणि आज खरंच मावशी ही दुसरी आई झालेली आहे आणि चिकूचा त्या पद्धतीने सांभाळ करत आहे. तर इकडे विद्या त्याला खेळणं घेऊन खेळवत असते, पण तो काही केलं रडायचा थांबतच नसतो. तो मात्र खूप रडत असतो, ऐकतच नसतो. कावेरी विद्याने कितीही समजवलं तरी. विद्या म्हणत असते की काय करू, आईची आठवण येते ना बाळा तुला, असं म्हणत विद्या त्याला समजवत असते. परंतु चिकू रडायचा थांबत नसतो आणि एकदम कावेरीकडे जागी होते. कावेरी म्हणते की माझं बाळ रडतंय. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं की ती बाई जी आहे ती कावेरीला मारायला आलेली असते आणि कावेरीला जाग आलेली आहे. म्हणजे चिकूच्या काळजीने कावेरीला जाग आलेली आहे आणि कावेरी उठली असल्यामुळं आता त्या बाईच्या समोर कोणताच पर्याय राहत नाही, ती बाजूला होते. कावेरी मग बाहेर असलेल्या त्या पोलीस हवालदार आहेत त्यांच्याकडे जाते आणि त्यांना म्हणू लागते की तुमचा मोबाईल द्याल का हो, एकच मिनिटं तुमचा मोबाईल द्याल का, असं म्हणत ती मोबाईल मागत असते. हो माझं बाळ छोटं आहे, घरी ते रडत असेल, त्याला ना खरंच त्याला बघायचं आहे, मला काय झालंय ते, मला एकदा माझ्या जावेला फोन करायचा आहे, असं म्हणत ती फोन मागू लागते, गयावया करू लागते. आणि मग त्या हवालदार ज्या आहेत त्यांनी कावेरीला फोन दिलेला असतो. कावेरी मग लगेच विद्याला फोन लावते आणि पाहते तर काय, तिला बाळाचा रडल्याचा आवाज ऐकू आलेला असतो. कावेरी म्हणत असते की हे तर रडतंय, आता काय करायचं हा प्रश्न आहे. मग कावेरी त्या क्षणी अंगाई गायला सुरुवात करते. ती अंगाई गात असते. बाळाला झोप काग येत नाही ही अंगाई ती गात असते. आणि तेव्हा मात्र कावेरीच्या लक्षात येतं आणि अंगाई गाता क्षणी इकडे चिकू मात्र झोपायला लागलेला असतो. कावेरी काहीच नाही बोलत, विद्याबरोबर पण बोलत नाहीये, फक्त फोन उचलल्या क्षणी अंगाई गायला सुरुवात करते. कारण शेवटी आईची माया आहे आणि तिला बरोबर कळलेलं असतं की आपल्या चिकूला त्रास होतोय आणि म्हणून तर तिने चिकूसाठी अंगाई गात असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता चिकू रडायचा शांत होऊ लागलेला असतो. इकडे कावेरी मात्र रडत असते, तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं आणि कावेरी चिकूसाठी अंगाई घात आहे. इकडे नेमका यश त्याच वेळेस देवीकडे प्रार्थना करत आहे आणि देवीकडे मागणं मागत आहे की कावेरीला सुखरूप ठेव, कावेरीचं रक्षण कर, कारण मी आता तिच्याकडे जाऊ शकत नाही, तर तिचं रक्षण कर, असं यश त्याला देवीआईकडे सांगत आहे. आणि देवीआईने फायनली यशला कौल दिलेला असतो. तेव्हा यशला कळलेलं असतं की देवीआईने कौल दिलेला आहे म्हणजे कावेरी आता सुखरूप आहेत, असं यशच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्या क्षणी इकडे यश खुश होतो आणि यश आता म्हणतो की आता मला माशी जाऊन बोललं पाहिजे, कारण काही झालं तरी कावेरी दोषी नाहीयेत, त्यांना याच्यामध्ये अडकवलं गेलेलं आहे, असं यशच्या डोक्यात सुरू असतं. आणि यश मात्र मासोबत बोलायला आता तिथे आलेला असतो. त्यावेळेस बाबा तिथे असतात. मा म्हणत असते की काळजी करू नका, तुमच्यावर ज्या व्यक्तीने हल्ला केलेला आहे ती व्यक्ती जेलमध्ये गेलेली आहे, त्या कावेरीला ओळखण्यात मी मोठी चूक केली आणि बघितलं ना त्याचे परिणाम आपण काय भोगतोय, असं म्हणत मा बोलत असते. तेव्हा मात्र इकडे बाबांना एकदम खोकला लागतो, कारण कावेरीला जेलमध्ये टाकले ही गोष्ट त्यांना सहनच होत नाही, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती दुसरी आहे आणि आणखी एका वेगळ्या व्यक्तीलाच हे सगळं भोगावं लागतंय. म्हणजे न्यायी माणसाला त्रास होतोय हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळं त्यांना त्रास होऊ लागलेला आहे. त्याच वेळेस इकडे कावेरीने अंगाई गीत गायल्यामुळं चिकू मात्र झोपी गेलेला असतो आणि इकडे कावेरी रडत असते. का तर ते इन्स्पेक्टर येतात आणि कावेरीच्या हातातला मोबाईल काढून घेतात आणि म्हणतात की काय चाललंय हे, कोणी दिला यांना हा मोबाईल, असं म्हणत तिथं असलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांवर ओरडायला सुरुवात करतात. इकडे यश मासोबत बोलायसाठी आलेला असतो आणि मा यशला म्हणत असते की काय काम आहे तुझं, कारण तू तुझा निर्णय घेतलेला आहे हे आम्हालाही माहिती आहे, पण आता तुला ऐकावं लागणार आहे. आणि त्याच वेळेस मा यशला समजत असते. यश म्हणत असतो की मा तुला कसं वाटतंय की कावेरी चांगली मुलगी नाहीये, मला सांग ना, म्हणजे मला माझ्या आईचं मन वाचता येतं. जेव्हा उदय दादा गेला होता तेव्हा तू खंबीरपणे उभी राहिली होती, पण फक्त मला माहिती होतं की तू खंबीरपणे उभी राहिलेली नाहीये, तू दाखवतेस की हे सगळं असं घडत होतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे माला तो समजवत असतो. मा म्हणत असते तुला काय समजवायचंय, मला कळत नाहीये मला, असं मा बोलत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे गोष्टी पाहायला मिळतात त्या अशा पद्धतीने झालेल्या असतात की ज्याचा विचारही कोणीही करू शकत नाही. आणि मग इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे यश रडत असतो, अक्षरशः ढसाढसा तो रडत असतो. त्याच्याकडनं काहीच चूक झालेली नव्हती आणि तरीही त्याला हे सगळं भोगावं लागत आहे.
आणि त्याचबरोबर घरातले या सगळ्यांचा विरोध त्याला आता सहन करावा लागत आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. इकडे कावेरी मात्र रडत असते आणि आता माधवी आणि अमृता यांचा वेगळाच डाव सुरू आहे, त्यांच्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग सुरू आहे. आणि मग त्या बाहेर येतात. त्यांना असं जाणवलेलं असतं की आता यश थोडा का होईना इकडे यांच्या बाजूने चाललेला आहे, माच्या बाजूने झुकलेला दिसतोय. म्हणूनच त्या दोघींनीही हे कांड करायला सुरुवात केलेली असते. त्याचबरोबर त्या दोघीही तिथं आलेल्या असतात आणि त्या बोलू लागतात, हे सगळं काय चाललेलं आहे? अगं सुलक्षणा, शेवटी आत्ताही तू खोटीच ठरलेली आहे. मागच्या वेळेस उदयच्या वेळेस माझ्या एका मुलीचं आयुष्य तू वाटोळ केलेलं आहे आणि आता दुसऱ्या. त्या दिवशी तू मला शब्द दिला होतास ना की यशचं लग्न अमृताबरोबर लावून देईल, पण तू करू शकतेस का हे सगळं? नाही करू शकत, कारण तुझ्याकडून ते होणारच नाहीये, तुला हे करायचंच नाहीये असं म्हणत आता त्या बोलत असतात. मला म्हणत असतात की दिलेला शब्द तू पाळू शकत नाही. तेव्हा मा म्हणत असते की अगं यांची तब्येत ठीक नाहीये. तेव्हा माधवी म्हणजे निर्लज्ज माधवी काय म्हणते माहिती का, भाऊजींची तब्येत कधी ठीक होईल मला माहिती नाहीये. उद्याच्या उद्या यश आणि अमृताचं लग्न लावावं लागेल. आता एवढी मोठी अट तिला मला पुढे टाकलेली असते. आता मला प्रश्न पडतो की काय करू या सगळ्यातून, कसा मार्ग काढायचा, कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये. आणि पहिल्यांदा तिची एक मुलगी गेलेली आहे, आता दुसरीने काय केलं तर काय करायचं, हाही प्रश्न पुढे उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र मा विचार करू लागते. तेव्हा यशही तिथं आलेला आहे. माने स्पष्टपणे यशला सांगितलेलं असतं की हे बघ यश, कारण तुला आता मी जे काही सांगत आहे ते ऐकावं लागणार आहे. तुला उद्याच्या उद्या हे लग्न करावं लागेल. तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. हे लग्न जर तू केलं नाहीस तर तुला हे घर सोडून आम्हाला सोडून कायमचं निघून जावं लागेल, असं यशला मा सांगत असते. तेव्हा मात्र यश आता काळजी करायला लागलेला आहे. यश इकडे कावेरीकडे येतो आणि कावेरीला तो भेटतो. तेव्हा मात्र कावेरीला तो सांगत असतो की माने अशी अट ठेवलेली आहे आणि माझं असं म्हणणं आहे की हे सगळं अशा पद्धतीनेच झालं पाहिजे, असं यश इकडे माला माझ्या बाबतीत सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरी म्हणत असते की चालेल, करावं लागेल लग्न, कारण त्यांच्या दोघांच्याही डोक्यात आलेलं आहे काहीतरी कोणीतरी त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून यश आणि कावेरी दोघांनी मिळून केलेला हा प्लॅन असतो. तर ती बाई मात्र कावेरीवरती हल्ला करण्यासाठी कावेरीकडे जात असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.